सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण आणि मराठवाड्यातील कुणबी समाजाचा दाखला देण्यासंदर्भातलं मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं आंदोलन त्याचे पडसाद अनेक ठिकाणी आपण आंदोलनाच्या माध्यमातून उमटताना आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला सर्व पक्षीयांनी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थिती दिली होती। त्याबद्दल मी सरकारच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। ही सर्वपक्षीय बैठक याचं तातडीने घेण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण आणि त्यांच्या आरोग्याची चिंता, त्यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्व पक्षीयांनी देखील बैठकीमध्ये ती व्यक्त केली। आणि राज्यामध्ये कोणतंही जे काही कायदा सुव्यवस्था वातावरण निकोप राहावं, शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये। शेवटी आपलं हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या किंबहुना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली किंवा अशा प्रकारचे प्रसंग आले त्या त्यावेळेचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष आणि सर्व पक्षीय नेते यांच्या बैठका आपण झालेल्या अनेक वेळा पाहिल्या आणि त्यामधून एक सांगोपांग चर्चा असेल, काही सूचना असतील, काही निर्णय घेण्यासंदर्भातल्या काही विधायक बाबी असतील, या संपूर्ण चर्चेद्वारे शेवटी संवाद, सुसंवाद आणि त्याच्यातून मार्ग निघतो। आणि म्हणून ही भावना ठेवून आम्ही आज सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी उपस्थिती देखील दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्षीयांनी एक ठराव पारित केला, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने, त्यांच्या जीवाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ठराव की त्यांनी सर्व पक्षीयांनी विनंती केली, सरकार मागणीवर निर्णय काम करतंय, कार्यवाही सुरू केली आहे आणि थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते सर्व पक्षीयांनी केला। त्याचबरोबर आणि त्याद्वारे ठरावाद्वारे देखील आपल्या भावना सगळ्यांच्या मनोज जरांगे यांच्याकडे पाठवण्याची सूचना देखील सर्व पक्षीयांनी केली। मी आपल्या माध्यमातून देखील मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की सरकार आणि सर्व पक्ष आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवाची आम्हाला चिंता आहे, काळजी आहे। त्यामुळे आपण
जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आपण गठीत केलेली आहे त्याला वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती शासनाच्या वतीने मी करू इच्छितो। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाच्या बरोबर परवाच्या दिवशी रात्री बैठक झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामध्ये जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आहे त्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे कोणी तज्ज्ञ त्या कमिटीमध्ये येऊ इच्छित असतील तर तो देखील निर्णय सरकारने घेतलाय त्यांना त्या कमिटीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा। कारण जी काही कमिटी कार्यवाही करेल त्याची अपडेट जी आहे त्यांना मिळत राहील, काही सूचनाही त्यांना करता येतील यासाठी तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती केली गेली गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून। सरकारने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तशा प्रकारच्या सूचना निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिलेले आहेत। त्याचबरोबर जे या लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होती। एक उपविभागीय अधिकारी त्यांना तर अगोदरच निलंबित केलं होतं, परंतु त्यांची मागणी होती 3 अधिकारी जे आहेत त्यांना निलंबन त्यांचं करण्याचं। तर त्याच्यामध्ये श्रीयुत खाडे, आघाव आणि एक तिसरे अधिकारी, या 3 अधिकाऱ्यांचं देखील निलंबन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। झालेल्या घटनेची खंत सगळ्यांनीच व्यक्त केली। स्वतः गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी तर जाहीर त्या बैठकीमध्ये दिलगिरी व्यक्त केली। आम्ही सगळ्यांनी खंत व्यक्त केली। दिलगिरी काय, त्यांनी तर स्वतः माफी मागितली आणि त्यामुळे जे लाठीचार्जचं कोणी समर्थन केलं नाही आणि म्हणून जे अधिकारी 3 अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झालं। कसं द्यायचं या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली। जे सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे। इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता ते दिलं पाहिजे, यावर देखील चर्चा झाली, एकमत झालं। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्या बाबतीमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात किंबहुना कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या संदर्भात देखील त्या बैठकीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अतिशय पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती, आजही आहे की इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी ज्या ज्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर चर्चा करणं, टास्क फोर्स तयार करणं, किंबहुना आता जे काही समर्पित आयोग आहे त्याच्या माध्यमातून किंबहुना सुप्रीम कोर्टाने जे काय ऑब्झर्वेशन त्यांच्या निर्णयामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत त्याच्यावर काम करणं, मराठा समाज मागास कसा आहे सामाजिक आणि शैक्षणिक हे सिद्ध करणं, यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली। बैठकीमध्ये आम्ही सरकारच्या वतीने जे मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे ज्या सुविधा म्हणजे सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतर ज्या काही सुविधा आहेत त्या पण मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील त्याच्यावर चर्चा झाली। परंतु आपलं हे सरकार पूर्णपणे त्यामध्ये कुठेही कमी पडत नाही। जे जे काही त्यांना ध्येय आहे ते देण्याचं काम देखील करतंय। आपल्यालाही माहित आहे की 3700 अधिसंख्य
पद निर्माण करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं। ते अधिसंख्य पद निर्माण करून 3700 जे त्यांना सिलेक्शन झालं होतं परंतु नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या ते देखील आपल्या सरकारने केलं। त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहत आहे। फक्त एवढंच आहे की जो निर्णय आपण घेऊ तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकला पाहिजे। ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची फसगत होता कामा नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आम्ही या ठिकाणी घेण्याबाबत देखील चर्चा झाली आणि सरकार देखील त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे। आणि आता जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी गठीत केली आहे त्याची आज एक बैठक देखील झालेली आहे आणि त्यामुळे कामाला गती आलेली आहे आणि याचा विचार आणि याची दखल घेऊन जे काही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं भूमिका होती जवळपास त्यामधल्या बहुतांश त्यांच्या मागणीला सरकारने मान्यता दिलेली आहे। ते जरांगे पाटील यांची मगाशी मी म्हटलं की त्या जस्टिस शिंदे साहेबांच्या कमिटीत जरांगे पाटील किंवा त्यांचा तज्ज्ञ कुणी त्याच्यामध्ये येऊ इच्छित असेल तर तोही निर्णय आपण आजच्या बैठकीत घेतलाय की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनाही त्याचं डे टू डे आपण जी काही कार्यपद्धती आहे जे काम ती कमिटी करेल त्याचं संपूर्ण माहिती त्यांना मिळत राहील, त्यांना सूचनाही करता येतील आणि त्यामुळे हे सगळे निर्णय जे आहेत हे आपल्या सरकारने आज घेतलेले आहेत। जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि तुमचा जो प्रस्ताव आहे तो टाळला गेला तर पुढची भूमिका सरकारची काय? नाही, आता त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि मला वाटतं नक्की विश्वास आहे कारण तिथल्या गावकऱ्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या मागे घेण्याचा आमचा निर्णय झालाय। जे 3 अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलाय आणि त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये देखील जरांगे पाटील किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी तो त्यालाही घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यावरून पुढे जाऊन आम्हाला चिंता आहे सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची, त्यांच्या जीवाची आणि म्हणून सर्वानुमते एक ठराव देखील केलेला आहे की सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण आपलं आंदोलन उपोषण मागे घ्यावं आणि हे जे काही त्यांची मागणी होती ते निर्णय देखील आपण घेतले आणि जी समिती आहे त्याला थोडा वेळ द्यावा आणि त्या समितीचं कामकाज कसं चाललंय या कमिटीत देखील त्यांना घेण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे मला वाटतं की मनोज जरांगे पाटील हे काही त्यांचं वैयक्तिक त्यांना कुठलं वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं नाही। या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन केलंय आणि त्यांची भावना अतिशय स्वच्छ आहे, स्पष्ट आहे आणि म्हणून सरकारने देखील भूमिका घेतलेली स्पष्ट आहे आणि आम्ही असं कुठलंही थातूरमातूर वेळ काढूपणा करणारं हे सरकार नाही। जे आम्ही करणार ते पूर्णपणे अतिशय टिकणार आणि कायम अगदी त्याचा निर्णय जो आहे दूरगामी त्याचे परिणाम जे आहेत चांगले झाले पाहिजे अशाच प्रकारचा निर्णय सरकार घेणार आणि म्हणून मला वाटतं ते त्यांचं आंदोलन मागे घेतील असा विश्वास आहे। मागे घ्यावं अशी पुन्हा एकदा विनंती आहे आणि त्याचबरोबर इतर ओबीसी समाज असेल, इतर धनगर समाज असेल त्यांनी देखील त्यांचं कुठलंही आरक्षण आपण कमी करत नाही। त्यामुळे कुणी काही अपप्रचार करत असतील तर त्याला देखील कुणी बळी पडू नये। काही ठिकाणी ओबीसीचं देखील उपोषण सुरू आहे तर त्यांनी देखील उपोषण करण्याची आवश्यकताच नाही कारण आपण अशी कुठलीही मागणी कुणी केली नाही की ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्या। त्यामुळे त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील अशा प्रकारचं आंदोलन न करता सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। त्यांना 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे कमिटीला, त्याच्यावर आज पहिली बैठक झालेली आहे आणि त्याच्या स्वतः मनोज जरांगे पाटील यांची इच्छा असेल, त्यांचं शिष्टमंडळातलं कुणी असेल तर त्यांना देखील सरकारने स्पष्टपणे ती भूमिका घेतलेली आहे।
राज्यामध्ये अशा पद्धतीचे आंदोलन होत असतात त्याच वेळेस राज्य सरकार या बाबतीत बैठका लावतं. इतर वेळी काय पाठीमागच्या 2.5 वर्षात राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी एक सुद्धा बैठक घेतली नाही असा थेट आरोप कोणी संभाजीराजे छत्रपती. नाही, संभाजीराजांनी देखील खूप चांगल्या सूचना दिल्या. त्यांनी देखील या आरक्षणाच्या संदर्भात पार्श्वभूमी त्या ठिकाणी मांडली. आता याच्यामध्ये कुणी काय केलं नाही याच्यामध्ये आज आम्ही जाऊ इच्छित नाही. आमचा उद्देश एवढाच आहे, मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण मागे घेतलं पाहिजे. त्यांच्या जीवाची चिंता आम्हाला आहे, त्यांच्या आरोग्याची चिंता आम्हाला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बाकी आज आम्हाला कुठल्याही राजकारणावर भाष्य करायचं नाही. हा, ती देखील मागणी केलेली आहे. आता आम्ही अच्छा विचार करो. नहीं, इसमें आज जो बैठक हुई है सभी शासन और सभी विपक्ष दलों के नेता उस बैठक में थे. उनको निमंत्रित किया था क्योंकि राज्य में जो आज एक आंदोलन मराठा आरक्षण के लिए हो रहा है वहां पर मनोज जरंगे पाटिल अनशन में बैठे हैं और इसलिए जो राज्य में जो परिस्थिति निर्माण हुई है ये कानून व्यवस्था शांतता प्रस्थापित करना ये सरकार का काम है और निश्चित रूप से उसमें विपक्ष दलों का भी सहयोग हम अपेक्षित रखते हैं और इसलिए कुछ इस मराठा समाज को आरक्षण देना और मनोज जरंगे पाटिल का अनशन जो आंदोलन है वो पीछे लेना, स्थगित करना, उनको विनती करना, इसलिए आज की बैठक हुई थी. इसमें बहुत ही अच्छी चर्चा हुई और सभी लोगों ने विधायक सुझाव भी दिए कि मराठा समाज को आरक्षण कैसे मिले, उसके लिए क्या करना चाहिए और मनोज जरंगे पाटिल इनका अनशन जो है वो स्थगित होना चाहिए इसलिए क्योंकि उनके जान की चिंता सभी को है. और पूरे सभी विपक्ष के पार्टी के सभी नेताओं ने एक ठराव पारित किया कि सरकार तो सकारात्मक है और सरकार उनके मांग पर काम कर रहा है तो सरकार को थोड़ा समय देना चाहिए और अनशन को स्थगित करना चाहिए. ऐसा एक ठराव पारित सभी लोगों ने मिलकर किया और ये ठराव पारित किया. इसलिए मैं ये भी जरंगे पाटिल को आह्वान करता हूँ, उनको भी निवेदन करता हूँ मैं कि ये सभी जो शासन तो है ही है आपके साथ और सभी पार्टी के दल के नेता भी आपके साथ है और इसलिए जो विनती उन्होंने की है हम सब लोगों ने की है कि उसे मान्य करे और ये अनशन स्थगित करे. और उनकी जो मांग थी कि जो लोग जिनके ऊपर गुने दाखिल हुए हैं वो पीछे लिए जाए तो सरकार ने निर्णय लिया है जितने भी गुने दाखिल किए हैं वो पीछे लिए जाएंगे. उसके आदेश दिए गए हैं, उसका काम शुरू हो जाएगा. और जिनके जो लाठीचार्ज में जो दोषी पाए गए वो 3 अधिकारी जो है अगाव है, खाड़े है और एक तीसरा अधिकारी है, उनको निलंबित करने की मांग थी. उनको निलंबित करने का भी निर्णय सरकार ने लिया है. और ये जो जस्टिस शिंदे साहब की कमेटी है उसमें भी अगर मनोज जरंगे पाटिल और किसी उनके तज्ञ लोगों को उसमें शामिल होना है तो उसको भी वो भी निर्णय हमने लिया है ताकि डे टू डे जो काम की अपडेट है, कार्य पद्धति क्या है उनको अवगत हो जाएगी और उससे उनमें वो सुझाव भी दे सकते हैं. ये ऐसा पूरा निर्णय हुआ है और इस निर्णय में ये सभा में मीटिंग में मराठा समाज को आरक्षण देने में सब लोगों का एकमत हुआ है. कैसे देना है, क्या देना है, उसको भी उसके ऊपर भी कई लोगों ने सुझाव दिए हैं. हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने भी जो क्यूरेटिव पिटीशन के बारे में भी अपनी जो भावना है व्यक्त की है. सबका एक ही हल है, इसमें सब लोग एक ही मुद्दे पर कायम है. सरकार की भूमिका स्पष्ट है, मराठा समाज को आरक्षण देना है. किसी अन्य वर्ग का आरक्षण कम करके मराठा समाज को आरक्षण नहीं देना है. जो बिल्कुल आरक्षण रद्द हुआ है उसे रिस्टोर करना है. और इसलिए मेरी ओबीसी समाज हो या धनगर समाज हो उनसे भी अपील है कि जो भी कोई ऐसा अपप्रचार करेगा उससे सावधान रहिए क्योंकि किसी का आरक्षण कम, रिजर्वेशन कम कर किसी के ऊपर अन्याय करके मराठा समाज आरक्षण नहीं मांग रहा है. मराठा समाज को जो आरक्षण जो उनका था
जो देवेंद्र फडणवीस साहब जब थे जो दिया था वो रिस्टोर करने की मांग उनकी है और इसलिए इस मीटिंग में पूरी तरह सकारात्मक चर्चा हुई है, एक अच्छा वातावरण हुआ है और सभी लोग ऐसे समय में साथ में हो जाते हैं तो राज्य में कानून व्यवस्था और शांति बनाए रखने में काम आती है। धन्यवाद। सर, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे